नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। फडणवीस सरकारने राज्यातील सुमारे 17 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे। मार्च 2025 मध्ये केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली होती। त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53%वरून 55%वर पोहोचला होता। केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनीही महागाई भत्ता वाढवण्याची मागणी केली होती। या मागणीची दखल घेत महाराष्ट्र सरकारने आता राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। नवीन निर्णयानुसार राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता केंद्र सरकारच्या धर्तीवर 55% करण्यात आला आहे। यापूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता मिळत होता, ज्यामध्ये आता 2%नी वाढ झालेली आहे। राज्य शासनाच्या वित्त विभागाने 15 मे 2025 रोजी याबाबत शासन निर्णय म्हणजे GR जारी केलेला आहे। या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 53%वरून 55%पर्यंत वाढवण्यात आला आहे आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात मागील 4 महिन्यांच्या महागाई भत्त्याची फरकाची रक्कम जमा होणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू झालेली आहे। याचा अर्थ त्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4 महिन्याच्या महागाई भत्त्याचा फरक मिळणार आहे। मे महिन्याच्या पगारासोबत जो त्यांना जून महिन्यात मिळेल त्यात या वाढलेल्या महागाई भत्त्याचा आणि 4 महिन्याच्या फरकाचा लाभ प्रत्यक्ष रूपात मिळेल। या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार असून त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।